बुंदीचे लाडू 440 रुपये 100 आहेत. पेढे असतात 560 रुपये किलो. हे कसे आहे? हे 340 रुपये 100 भाव बर्फी. रेट कमी आणि क्वालिटी छान द्या. हा 1 किलोचा लाडू आहे. अंजीर आहे, पायनॅपल आहे, बेसन लाडू खूप प्रसिद्ध आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय दादर पश्चिम गणेश उत्सवासाठी. सर्व भक्तगणांना जे हवं असतं ते म्हणजे मोदक आणि लाडू. आणि अशामध्ये गणेश उत्सवाचा जो हा सण आहे 10 दिवसाचा, त्यामध्ये जे आहे ते सर्व पाहुणी मंडळी घरी येतात. त्यामध्ये तुम्हाला स्नॅक्स द्यायचं असतं तर लाडू द्यायचे असतात किंवा विविध स्नॅक्स आयटम द्यायचे असतात. तर दादरमध्ये एक असं दुकान आहे जिकडे मी सुद्धा इथनंच घेतो. तर त्यामुळे ट्राईड अँड टेस्टेड आणि 100 वर्ष ओल्ड असं हे शॉप आहे. इथे जे आहे ते तुम्हाला प्राईससुद्धा कमी आहे आणि क्वालिटीसुद्धा दर्जेदार आहे. तर चला, मी आलो आहे आज मनोरंजन लाडू डेपोमध्ये. तर या दुकानाला आज व्हिजिट करणार आहोत आणि पाहणार आहोत कोणकोणत्या प्रकारचे लाडू आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या किमतीमध्ये भेटणार आहे. चला जाऊया आणि याचा पूर्ण पत्ता डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर नक्की चेकआउट करा. पण इकडे येण्यासाठी आहे ना तुम्हाला दादर पश्चिमला यायचं आहे. स्टेशनपासून अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे. लँडमार्क सांगायचं झालं तर कबूतरखाना आहे, ज्याच्यावरती आत्ताच वादविवाद चालू आहे आणि बंद केलेला आहे. आणि त्याच्या जस्ट ऑपोजिटला आहे मनोरंजन लाडू डेपो. 1925 पासून आहे. आमची कुठेही शाखा नाही. जर तुम्हाला लाडूची ऑर्डर असेल तर तुम्हाला इकडे येऊन घ्यावं लागेल. आमची दुकान मनोरंजन लाडू डेपो दादरमध्ये कबूतरखान्याजवळ 100 वर्ष झालेले आहेत. अच्छा. आमच्याकडे लाडू मोदक स्पेशल क्वालिटी जे असतात ते आम्ही गेल्या कित्येक वर्ष आमच्या बाबांनी सुरुवात केलेली आहे. अच्छा. ते आम्ही कंटिन्यू करत आहोत. म्हणजे जनरेशन टू जनरेशन चालू आहे. जनरेशन 4th जनरेशन चालू आहे. 4th जनरेशन. 4th जनरेशन चालू आहे. बापांच्या आजोबांनी केलेलं होतं. हा, त्यांच्या कृपेने हे सगळं चालू आहे. अच्छा अच्छा. मग आता गणेश उत्सवानिमित्त आपल्याला घरी पाहुणे येतात, पुन्हा प्रसादाला लाडू लागतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत आमच्या महाराष्ट्रीयन जे आहेत, भक्तगण जे आहेत गणपती बाप्पाचे, ते इकडे येतात. तर आपण पाहूया आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे लाडू आणि त्याच्या किमती काय काय आहे. हो, या हे आमचे बुंदीचे लाडू 440 रुपये 100 आहेत. हे कडक बुंदी आहे का नरम बुंदी? हे नरम बुंदी मोतीचूर म्हणतात. अच्छा. 2 रंगाचे असतात, सेंद्रिय आणि पिवळ्या रंगाचे. अच्छा. 440 रुपये 100. 440 रुपये 100 लाडू. 100 लाडू. अच्छा. 3 किलो. 3 किलो आहेत बघा. वा, छान. बाकी हे कचोरी आहे. स्नॅक्सला पाहुणे घरी आले तर पाहुणे झाले तर. आणि याची काय किंमत आहे? 240 रुपये किलो. छान. आणि त्यानंतर हा कोणता? महालक्ष्मी चिवडा. महालक्ष्मी चिवडा आमचा. यामध्ये सगळं मिक्स आहे. ड्रायफ्रूट पण आहे. ड्रायफ्रूट पण ड्रायफ्रूट पण आहे. 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. छान. मका चिवडा आहे. मका चिवडा आहे बघा, गोडवाला स्वीट साठी थोडासा. हा कसा आहे? चटपट असतो. 240 रुपये किलो. हा घरगुती कच्चा चिवडा आहे. हा बघा, दिवाळीला 240 रुपये किलो. इतर चकल्या. भाजणीची चकली कशी आहे दादा? भाजणी चकली 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. छान. आणि भाकरवडी पण आहे ना तुमच्याकडे? भाकरवडी आहे ना, 200 रुपये किलो. फराळी चिवडा आहे. केळी वेफर्स कसे? 400 रुपये किलो. 400 रुपये. आणि बटाट्याचे वेफर्स सुद्धा मिळतात. 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे बघा इकडे. 400 रुपये किलो आहे. 320 रुपये किलो आहे. अच्छा. 2 कंपनीचे आहेत माझ्याकडे. अच्छा, 2 कंपनीचे आहेत. आणि हे फरसाण आहे. 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. पापडी सुद्धा आहे आणि शंकरपाळी सुद्धा मिळते. 200 रुपये किलो. ही खुशखुशीत वाली आहे. सॉफ्ट. अच्छा. बुंदी सुद्धा आहेत बघा. बुंदी. आणि इकडे लाडू आहेत ना विविध प्रकारचे. हो. इथे कोणकोणत्या प्रकारचे लाडू आहेत? इकडे डिंकाचे लाडू असतात, पण हे गणपतीमध्ये एवढे चालत नाही, बंद असतात विक्री. अच्छा. हे मोदक पेढे चालतात. मोदक पेढे चालतात. पेढे असतात. वा. मोदक असतात. मोदक सुद्धा आहे बघा. 560 रुपये किलो. 560 रुपये किलो. हे पेढे पण 560 रुपये किलो. 560 रुपये किलो. हा, हे कोणते लाडू आहे? बेसन लाडू. अच्छा. यात काय मिक्स असतं? बेसन आणि साखर आणि डालडा. अच्छा. छान. आणि कडक बुंदी लाडू साठी पण ओळखलं जातं हे दुकान. हे कडक बुंदी लाडू. दादांकडे भरपूर स्टॉक आहे बघा. कडक बुंदी लाडू सुद्धा आहेत बघा. आणि हे कसे आहे? हे 400 रुपये 100 मीडियम साईजचे असतात. अच्छा. त्याच्यात 3 साईज येतात. 3 साईज. अच्छा. 3 साईज येतात. लहान, मीडियम आणि मोठे. अच्छा. आणि तिघांची काय किंमत असते? हे 340 रुपये 100, 400 रुपये 100 आणि 480 रुपये 100. वा. आणि मोतीचूर लाडू सुद्धा मिळतात तुमच्याकडे? मोतीचूर लाडू पण मिळतात.
हे मोतीचूर लाडू 240 रुपये किलो असतात, नरमवाले. सुंदर हे नरम असतात. नरम असतात, सॉफ्ट. नरम. छान. बघा हे दादांचं प्रोडक्शन इथेच होतं, म्हणजे इथेच सगळं बनवतात. आणि बघा छोटस युनिट आहे बघा, इकडे सगळे लाडू वगैरे स्टॉक मध्ये बनवतात. असतात वा. इकडे. बघा. हे सगळे लाडू पॅक ठेवलेले असतात. अच्छा, पॅक करून ठेवलेले आहे. हा, आणि इकडेच बनवतात म्हणजे. इकडे माल बनतो इकडे. अच्छा, बनतो. अच्छा, ही छान. बर्फी बनवलेली आहे. हा, ही बघा बर्फी बनवलेली आहे बघा. ही कोणती बर्फी आहे दादा? मावा बर्फी. मावा बर्फी. ही सुद्धा 500 प्रसिद्ध आहे ना भरपूर. प्रसिद्ध आहे. 560 रुपये किलो. 560 रुपये किलो. किलो. छान. तर दादा आता गणेश उत्सव आहे, तर सगळ्या भक्तगणांना एक मोठी ऑर्डर लागत असते, कारण पाहुणे येतात. 10 दिवसाचा हा मोठा सण आहे. पाहिजे तेवढा माल डायरेक्ट येऊन डायरेक्ट दुकानावर उपलब्ध आहे, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा. सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत दुकान उघडे असते आमची. अच्छा. आणि गणपतीमध्ये सोमवार पण उघडे असतात. अच्छा, म्हणजे बाकी दिवस सोमवारी बंद असतं, पण बाकी दिवस इतर दिवशी सोमवारी बंद असते दुकान. अच्छा. पण गणपतीमध्ये सगळे सोमवार चालू आहेत. हा. वा, छान. बाकी कस्टमरला काही माल कमी नाही मिळणार, जे पाहिजे ते मिळणारच आहे. हो. फक्त जरा गर्दी असते, थोडा वेळ लागतो. हो, थोडासा पेशन्स ठेवा. थोडा पेशन्स ठेवा. धन्यवाद आपल्याला. बरोबर. आणि दादा आपलं दुकान हे ओळखलं जातं कारण इथे जे एकदम स्वस्त रेट मध्ये मिळतं. हो. मी बाकी जागी पण बघायचं पाहिलं की तिथे प्राइस जास्त असते, हा, आणि इथे स्वस्त पण असते आणि क्वालिटी पण छान. कसं मॅनेज करता येईल? हे आमच्या बाबांनी आधीपासून हे नियम ठेवलेला आहे. हा. त्यांच्या नियमाप्रमाणे आम्ही पण चालतोय. अच्छा. रेट कमी आणि क्वालिटी छान द्या, हा, याच्यावरच आमची दुकान चालते. म्हणजे मार्जिन तुम्ही कमी ठेवता, profit मार्जिन margin. कमी, कस्टमरचं प्रेम आहे आणि त्यांना ते आवडतं. बरोबर. हेच आमची बरोबर. आणि म्हणजे पिढी हा व्यवसाय तुमचा चालू आहे. चालू आहे. आज गेली 4 पिढी आमच्याकडे हे चालू आहे. आता गणेश उत्सव आहे, त्यानंतर मग दसरा, दिवाळी. आता दिवाळीसाठी फराळ वगैरे सुद्धा असतं काही? सगळ्या प्रकारचे फळ असतात. करंज्या पण आम्ही स्वतः बनवतो, फक्त दिवाळी अच्छा. करिता. फक्त दिवाळी करिता आम्ही अच्छा. स्वतः बनवतो. अच्छा, म्हणजे महाराष्ट्रीयन जे क्राऊड आहे त्यांना धरून आपण सगळ्या वस्तू. आता जसं मुंबईचं जे जीवन आहे ते दगदगीचं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे, कोणाला बनवायला एवढा वेळ नाही मिळत. वेळ नाही. तर त्यामुळे या दादांकडे तुम्हाला घरगुती चव मिळेल, तर तुम्ही नक्की इकडे आलं पाहिजे. आणि दादा तुम्ही शेवटी काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना इकडे येण्यासाठी? बस माझी हीच इच्छा आहे की आपण एकदा येऊन आमच्याकडे जरा भेट द्या. बरोबर. आणि आमची काय मालबिल आहे बघा, कसं आहे, चांगलं आहे काय. छान. जास्तीत जास्त लोक या. आणि काय. छान. खूप खूप धन्यवाद दादा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. बद्दलचा प्राइजेस सुद्धा तुम्हाला इकडे दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता, कचोरी, स्नॅक्स, मका चिवडा सर्व काही आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सर्वांच्या प्राइजेस सुद्धा चेक करू शकता आणि कम्पेअर करू शकता. मार्केटमध्ये जे प्राइजेस आहे त्यापेक्षा हे टोटली जे आहे ते कमी आहेत. आणि जर कोणी शुगर फ्री असेल तर त्यासाठी सुद्धा इथे बरेच काही खवय्यांसाठी उपलब्ध आहे. हे बघा, स्पेशल बेसन लाडू इथला खूप प्रसिद्ध आहे. पुन्हा कडक लाडू, लहान कडक लाडू सुद्धा आहे, हे पाहू शकता. आणि इकडे नेहमीच कस्टमर असतात. आज आपण सकाळी आलोय शूटला, ताकी आपल्याला व्यवस्थितपणे शूट करता यावा. मोठे लाडू सुद्धा असतात ना, मोठे लाडू. स्पेशल 11 किलोचा लाडू. 11 किलोचा. हा बघा असा. हा 1 किलोचा लाडू आहे. हा 1 किलोचा लाडू आहे. हे भरपूर लागतात. बरोबर. काय बरोबर, मोठे मोदक. काय लोक नवस वगैरे पण बोलतात, तर त्या निमित्ताने हे सुद्धा आहे दादांकडे. तुम्ही इथले नेहमी येता, आता कसं आहे इथे? चांगलं आहे. खूप चांगलं आहे. तर तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सला काय सांगाल इकडे येण्यासाठी? आवडतील तुम्ही घेऊ शकता. अच्छा, चालेल. धन्यवाद. काजू कतली सुद्धा मिळते आणि खजूर पाक सुद्धा आहे. तर एवढं प्रसिद्ध आहे ना बघा, पेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे, मिड डे मध्ये सुद्धा आलेलं आहे बघा, बरेच पेपरमध्ये आले आणि खूप जुनं आहे. 100 वर्ष ओल्ड असं दुकान आहे. तर दादा काय काय आपल्याकडे? हे मिल्क केक आहे, 480 रुपये किलो. एका Milk किलो cake आहे. मध्ये एका किलो मध्ये 20 पीस येणार आहे. अच्छा. आणि काजू कतली 720 रुपये किलो. अच्छा. मलाई बर्फी हा. हा 480 रुपये किलो. अच्छा. मलाई पेढा 480 रुपये किलो. अच्छा. हे राजकोट पेढा हा. 480 रुपये किलो. अच्छा. मावा मोदक हा. 560 रुपये किलो. पिस्ता मावा बर्फी 560 रुपये किलो. पिस्ता पेढा 560 रुपये किलो. हा स्पेशल मायमे हलवा आहे. अच्छा. 100 रुपये बॉक्स आहे, 400 रुपये किलो प्रमाणे. अच्छा, छान आहे. म्हणजे 4 फ्लेवर आहे. 4 फ्लेवर आहे. अच्छा. हा अंजीर आहे, पायनॅपल आहे, महाराजा हलवा, सँडविच हलवा, 4 वेगळे वेगळे flavor. आणि इकडे लाडू आहे ते, हे नाचणीचे लाडू आहे का? नाचणीचे लाडू आहे 800 रुपये किलो. अच्छा, शुगर फ्री आहे. शुगर फ्री 800 वा. रुपये. आणि हा अंजीर पाक आहे तो 800 रुपये किलो आहे. आणि मी नेहमी घेऊन जातो इथनं, आताही मी घेऊन जाणारच आहे.
आणि डिंगाचे लाडू हा तो 1200 रुपये 100 आहे अच्छा. नगावर आहे 120 ला 10. अच्छा ते दुसरे मोहन थाल आहे बेसन बर्फी हा हे 240 रुपये किलो आहे. नंतर अच्छा. सोन पापडी आहे हा. ते पण 240 रुपये किलो. नंतर हा हा बदामी हलवा बदामी तो पण हलवा. 240 रुपये किलो. मायमी हलवा 240 रुपये किलो. वा आणि छान. हा स्पेशल माईम हलवा आहे साधूत तुपातला 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो आहे. हा हे स्पेशल बेसन लाडू हा बेसन लाडू खूप प्रसिद्ध आहे ना. हे 260 रुपये किलो. एका किलो 260 रुपये किलो आहे. छान. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. गणपती बाप्पा मोरया.